नमस्कार, मी सायली स्वागत करते तुमचे डी.के. सायली किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत मस्त झणझणीत सुक्कं चिकन. अगदी सोप्या पद्धतीने आणि 2 स्टेप्समध्येच आपण ही रेसिपी बनवणार आहोत. बॅचलर लोकांसाठी तर ही रेसिपी बनवायला खूपच सोपी आहे. काही वाटण न करता आणि एकही पाण्याचा थेंब न टाकता आपण हे चिकन बनवणार आहोत. 10 ते 15 मिनिटांमध्येच हे चिकन बनवून तयार होते. अशा पद्धतीने बनवलेले चिकन भातासोबत खूपच भन्नाट लागते. अगदी घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या साहित्यांमध्येच आपण ही रेसिपी बनवणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे एका बाउलमध्ये चिकन घेऊयात. इथे मी अर्धा किलो इतके चिकन घेतले आहे. हे मी स्वच्छ 2दा पाण्याने धुवून घेतले आहे. आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे आलं लसूण पेस्ट. 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याची पेस्ट आपण इथे बनवली आहे. तसेच यामध्ये 1 टेबलस्पून हळद घालूयात. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे. 1 टेबलस्पून किचन किंग मसाला, 1 छोटा चमचा गरम मसाला, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर. याने चिकनला रंग छान येतो. तसेच 2 टेबलस्पून तिखट म्हणजेच भाजीचा मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि इथे मी सुहानाचा चिकन मसाला घेतलेला आहे, तो देखील यामध्ये घालून घेऊयात. आता यामध्ये घालून घेणार आहोत दही. इथे आपण कमी आंबट असलेले 1 वाटी दही घेतले आहे आणि कसुरी मेथी. अशा पद्धतीने हातावर चोळून कसुरी मेथी घालायची आहे, म्हणजे स्वाद छान येतो. आता ह्या सर्व जिन्नस चिकन सोबत एकजीव करून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता अशा पद्धतीने सर्व मसाले चिकन सोबत मिक्स करून घ्यायचे आहेत. हे सर्व मसाले छान चिकन सोबत एकजीव झालेले आहेत. आता चिकन आपण बाकी तयारी होईपर्यंत मॅरिनेट करायला ठेवून देऊयात. एक 10 ते 15 मिनिटं असेच हे झाकून बाजूला ठेवून देऊयात. इथे पॅन गरम करून घेतला आहे. यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल घालून घेऊयात. तेल गरम झाले आहे. आता यामध्ये घालून घ्यायचा आहे छोटा अर्धा चमचा जिरे. जिरे छान तडतडू द्यायचे आहेत. तसेच यामध्ये घालूयात 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि उभा कट केलेला कांदा. 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे आपण इथे घेतले आहेत. मीडियम टू हाय फ्लेमवरती कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तसेच 4 ते 5 कढीपत्त्याची पाने यामध्ये आपण घातली आहेत. कांदा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. पाहू शकता कांद्याला छान गुलाबी रंग आलेला आहे. आता यामध्ये आपण उभे कट केलेले टोमॅटो घालून घेऊयात. इथे मी मध्यम आकाराचे 2 टोमॅटो घेतले आहेत. हे 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. टोमॅटो परतून झाले की यामध्ये बटर घालून घेऊयात. बटर नाही वापरले तरी काही हरकत नाही, परंतु बटरने चिकनला खूपच मजेदार चव येते. हे देखील 2 मिनिट परतून घेऊयात. हे छान परतून झाले आहे. आता यामध्ये आपण चिकन घालून घेऊयात. मध्यम आचेवर 3 ते 4 मिनिटे हे परतून एकजीव करून घ्यायचे आहे. एकही पाण्याचा थेंब न टाकता जर हे चिकन बनवले तर चिकन चवीला अप्रतिम होते. दही, कांदा, टोमॅटो आपण वापरले आहे. यामुळे पाणी न टाकताही चिकन एकदम छान शिजते आणि ज्युसी देखील बनते. पाहू शकता चिकन अगदी छान परतून झाले आहे. आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. सुगंध तर अगदी दरवळत आहे. आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर 8 ते 10 मिनिटे चिकन शिजवून घेऊयात. अधूनमधून एकदा चमच्याने परतून घ्यायचं आहे. इथे 10 मिनिट झाले आहेत. आता पाहूया चिकन कसे बनले ते. आहाहा, खूपच मस्त झणझणीत चिकन बनून तयार झाले आहे.
पाहू शकता रंग किती सुंदर आलेला आहे. पाहूनच तोंडाला पाणी सुटेल असे आपले चिकन बनून तयार झाले आहे. हे चिकन प्लेन राईस सोबत चवीला भन्नाट लागते. आणि इथे पाहू शकता अगदी परफेक्ट असे चिकन आपले सीझन तयार झाले आहे. अशा पद्धतीचे चिकन ह्या 31st ला नक्की बनवून पहा आणि कसे झाले हे कमेंट करून नक्की सांगा. पूर्ण रेसिपीसाठी लागणारे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आवडली तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. अशाच मस्त खमंग परफेक्ट रेसिपींसाठी डीके सायली किचनला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.